नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उमरडगावचे सुपुत्र युवा पत्रकार सीताराम सहदेव कळंबे कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित। उमरडगावचे सुपुत्र व मुंबईत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवा पत्रकार श्री सीताराम सहदेव कळंबे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा भव्य सन्मान सोहळा शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी मुंबई येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक श्री संजय कोकरे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित पत्रकार व संपादक श्री सचिन कळझुनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री कळंबे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरवण्यात आले। पत्रकारिता, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले। सीताराम कळंबे हे रायगड जिल्ह्यातील एक तत्पर चॅनेलचा आवाज महामुंबईचा प्रतिनिधी आहेत। या चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी पोलादपूर, पर्यटन, धार्मिक स्थळे, गडकिल्ले यांची विस्तृत माहिती दिली आहे। शेतकरी, गोरगरीब यांच्या समस्याला वाचा फोडली आहे। आपल्या मनोगतात श्री कळंबे यांनी हा सन्मान कोकणातील जनतेला, आपल्या गावाला आणि पत्रकारितेच्या मूल्यांना अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केली। या प्रसंगी स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुसेकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे तसेच सल्लागार दिलीप लाड यांनी श्री कळंबे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले। या सन्मानामुळे उमरड गावासह संपूर्ण कोकणचा नावलौकिक वाढला असून युवकांसाठी श्री सीताराम कळंबे यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील सह तृप्ती भोईर, मुंबई। स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे आमचा बंडाचा विशाल जे आम्ही झेंडा ठेवला आहे वरुणवराचा, कोकण आम्हाला 30 लोकांना द्यायचं होतं।